शिंदखेडा तालुक्यातील परसामळ वस्ती आज अक्षरशः दहशतीच्या छायेत थरथरली। गेली 3 वर्ष वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रोसेसिंग कंपनीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, कापसाचे झीन हवेत सतत उडणे, मुलांच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि विशेषतः मोठ्या मशिनरीमुळे घरांच्या भिंतींना पडलेले तडे या सर्वांनी स्थानिक नागरिक त्रस्त आहेत। आम्हाला मारण्यासाठी गर्दी बोलवली का तुम्ही? हा मग चला ना आमच्या कॉलेजच्या आम्ही इथं येणार नाही, आम्ही एंट्री नाही करणार तिथं। हा मग ते लोक का बोलवलं नव्हतं, ते लोक का आले तिथं? मला काय माहिती का तुम्ही तुमच्या जागेवर थांबा, आम्ही आपल्या जागेवर थांबतो। चला आपल्या कॉलेज थांबा, चला चला तुम्ही तुमच्या जागेवर थांबा। तुम्ही चला तुमच्या जागेवर चला, आम्ही बघू। चला चला हो जाना तुम्ही, चला ना चला। चला लेट त्यांना आज कलेक्टर मॅडम यांच्या आदेशानुसार तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांची संयुक्त तपासणी पथक वस्तीमध्ये दाखल झाले। मात्र सरकारी यंत्रणा उपस्थित असतानाच कंपनीच्या मालकाने 300 ते 400 जणांची फौज गोळा करून नागरिकांना गाठण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न केला। नारेबाजी, धावाधाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने स्त्रिया, मुले आणि वयोवृद्ध घरातही सुरक्षित नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली। नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे, आमची लढाई शेतकऱ्यांविरुद्ध नाही, आमची लढाई आहे त्या कंपनीच्या बेफिकीर कारभाराविरुद्ध जी आमच्या श्वासात विष मिसळते आणि आमच्या घरांचे पायाभूत अस्तित्व हादरवते। स्थानिक वस्तीवासियांचा प्रश्न एकच, न्याय द्या, सुरक्षा द्या आणि प्रदूषणाचा हा भस्मासूर थांबवा। आता जिल्हा प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे।